श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 75वा सर्ग वाचूया. इकडं ज्याला तुम्ही मदाची धार वाहणाऱ्या मत्त हत्तीप्रमाणे उभा राहिलेला पाहत आहात, जो वानर कुपित झाल्यावर समुद्रालाही विक्षुब्ध करून टाकेल, जो लंकेत तुमच्या पाशी येऊन गेला आणि विदेहनंदिनी सीतेचीही भेट घेऊन गेला, तो वानर पहा. पूर्वी पाहिलेला हा वानर फिरून आला आहे. हा केसरीचा ज्येष्ठ पुत्र आहे. याला पवनपुत्र म्हणूनही ओळखतात. लोकात जो हनुमान या नावानं प्रसिद्ध आहे, त्यानंच पूर्वी समुद्र पार केला होता. बल रूप संपन्न असलेला हा श्रेष्ठ वानर इच्छेला येईल ते रूप धारण करू शकणारा आहे. याची गती अनिर्बंध आहे. हा वायूप्रमाणे सर्वत्र संचार करू शकतो. हा जेव्हा बालक होता त्यावेळेची गोष्ट सांगतो. एक दिवस त्याला खूप भूक लागली. त्यावेळी उगवत्या सूर्याला पाहून हा 3000 योजन उंच उड्डाण करून गेला आणि त्यावेळी इथल्या फळांनी माझी भूक भागणार नाही, म्हणून हे आकाशीचं दिव्य फळ घेऊन येतो, असा विचार करून हा बलाभिमानी वानर उड्डाण करून गेला. देवर्षी आणि राक्षसही ज्याला पराभूत करू शकणार नाहीत, त्या सूर्यदेवापाशी तो पोहोचू शकला नाही आणि उदयगिरीवरच आपटला. तिथल्या शिलाखंडावर आपटल्यामुळं या वानराची हनुवटी काहीशी कापली गेली, मात्र पुढं ती अत्यंत दृढ झाली. त्यामुळे तो हनुमान या नावानं प्रसिद्ध झाला. विश्वसनीय व्यक्तीकडून मी या वानराची सर्वांगीण माहिती काढली आहे. याच्या बल, रूप आणि प्रभावाचं पूर्णपणानं वर्णन करणं कुणालाही शक्य नाही. हा एकटाच सारी लंका पायदळी तुडवू इच्छितो. ज्याला तुम्ही लंकेत अटक केली होती आणि ज्यानं अग्नीलाही आपल्या शेपटीवर प्रज्वलित स्वरूपात धारण करून सारी लंका जाळली होती, त्या वानराला तुम्ही कसे विसरता? हनुमानापाशीच जे कमलनेत्री सावळे शूरवीर विराजमान झाले आहेत, ते इक्ष्वाकू वंशाचे अतिरथी आहेत. त्यांचं पौरुष सर्व लोकात प्रसिद्ध आहे. धर्म त्यांच्यापासून कधी विलग होत नाही. ते धर्माचं कधीही उल्लंघन करत नाहीत. ते ब्रह्मास्त्र आणि वेद दोन्हींचे ज्ञाते आहेत. वेदवेत्यामध्ये त्यांचं स्थान अत्यंत वरचं आहे. ते आपल्या बाणांनी आकाश देखील भेदू शकतात. पृथ्वीला देखील विदीर्ण करू शकतात. त्यांचा क्रोध मृत्यूसारखा आणि पराक्रम इंद्रतुल्य आहे. राजन, ज्यांच्या भार्येला सीतेला तुम्ही जनस्थानातून पळवून आणलं आहे, तेच हे श्रीराम तुमच्याशी युद्ध करण्यासाठी समोर उभे ठाकले आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला जो शुद्ध सुवर्णासारख्या कांतीचा विशाल वक्षस्थळानं शोभणारा, किंचित लालसर नेत्रांचा तसंच मस्तकावर काळे कुरळे केस असलेला पुरुष आहे, त्याचं नाव लक्ष्मण आहे. तो आपल्या भावाच्या प्रियकर्मात आणि हितकर्मात दक्ष असतो. राजनीती आणि युद्धात तो कुशल आहे. संपूर्ण शस्त्रधारकात तो श्रेष्ठ आहे. तो अमर्षशील, दुर्जय, विजयी, पराक्रमी, शत्रूला पराजित करणारा आणि बलवान आहे. लक्ष्मण म्हणजे श्रीरामांचा उजवा हात आहे. बहिश्चर प्राण आहे. त्याला श्री रघुनाथांपुढे आपल्या प्राणरक्षणाचीही पर्वा नाही. हा एकटाच युद्धात संपूर्ण राक्षसांचा संहार करण्याची मनीषा बाळगतो. श्रीरामांच्या डावीकडं जो राक्षसांच्या समुदायात उभा आहे, तो राजा बिभीषण आहे. राजाधिराज श्रीरामांनी त्याला लंकेच्या राज्यावर अभिषिक्त केला आहे. आता हा तुमच्यावर रागावून युद्धासाठी सामोरा आला आहे. ज्याला तुम्ही सर्व वानरांमध्ये पर्वताप्रमाणे अविचलपणानं उभा ठाकलेला पाहत आहात, तो समस्त वानरांचा स्वामी अमित तेजस्वी सुग्रीव होय. ज्याप्रमाणे हिमालय सर्व पर्वतात श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सुग्रीव तेज, यश, बुद्धी, बल आणि कुलाच्या दृष्टिकोनातून सर्व वानरांच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे. हा गहन वृक्षांनी युक्त असलेल्या किष्किंधा नामक दुर्जय गुहेत निवास करतो. पर्वतामुळे किष्किंधेत प्रवेश करणं अत्यंत कठीण आहे. त्याच्याबरोबरच
त्याचे प्रधान युथपती देखील इथं राहतात. त्याच्या गळ्यात जी 100 कमळांची सुवर्णमयी माला शोभते आहे, तिच्यात सदैव लक्ष्मी देवीचा वास असतो. ती माला देव आणि मानव सर्वच जण मिळवू इच्छितात. भगवान श्रीरामांनी वालीला मारून ही माला, तारा आणि वानरांचं राज्य या साऱ्या वस्तू सुग्रीवाला समर्पित केल्या आहेत. मनीषी पुरुष 100 लाखांच्या संख्येला 1 कोटी म्हणतात आणि 100 सहस्त्र कोटींना 1 शंकू म्हटलं जातं. 1 लाख शंकूंना महाशंकू नाव दिलं गेलं आहे. 1 लाख महाशंकूंना वृंद म्हणतात. 1 लाख वृंदांचं नाव महावृंद आहे. 1 लाख महावृंदांना पद्म म्हणतात. 1 लाख पद्मांना महापद्म मानलं गेलं आहे. 1 लाख महापद्मांना खर्व म्हणतात. 1 लाख खर्वांचा महाखर्व होतो. 1 सहस्त्र महाखर्वांना समुद्र म्हणतात. 1 लाख समुद्रांना ओघ म्हणतात आणि 1 लाख ओघांना महोघ ही संज्ञा आहे. अशा प्रकारे सहस्त्र कोटी, 100 शंकू, सहस्त्र महाशंकू, 100 वृंद, सहस्त्र महावृंद, 100 पद्म, सहस्त्र महापद्म, 100 खर्व, 100 समुद्र, 100 महोघ, तसंच समुद्र सदृश असलेल्या 100 कोटी महोघ सैनिकांसह वीर बिभीषणासह आपल्या सचिवांनी घेरलेला वानरराज सुग्रीव तुम्हाला युद्धाचं आमंत्रण देण्यासाठी समोर येऊन ठाकला आहे. विशाल सेनेनं घेरलेला सुग्रीव महान पराक्रमानं संपन्न आहे. महाराज, ही सेना एका प्रकाशमात ग्रहासारखी आहे. ती उपस्थित झालेली पाहून आता अशी उपाययोजना केली पाहिजे की ज्यामुळं तुमचा विजय होईल आणि शत्रूंसमोर तुम्हाला खाली पाहण्याची वेळ येणार नाही. शुकाने सांगितल्याप्रमाणे रावणाने समस्त युथपती नीटपणे पाहिले. श्रीरामांचा उजवा हात महापराक्रमी लक्ष्मण, श्रीरामांशेजारीत बसलेला आपला भाऊ बिभीषण, समस्त वानरांचा राजा भयंकर पराक्रमी सुग्रीव, इंद्रपुत्र वालीचा पुत्र बलवान अंगद, बलविक्रमी हनुमान, दुर्जय वीर जांबवान, सुषेण, कुमुद, नील, वानरश्रेष्ठ नल, गज, गवाक्ष, शरभ, मैंद आणि द्विविध हे सारे त्याने पाहिले. त्या सर्वांना पाहून रावणाचे हृदय काहीसे उद्विग्न झाले. त्याला क्रोध आला. त्याने संभाषण समाप्त झाल्यावर वीर शुक आणि सारणाची निर्भर्त्सना केली. बिचारे शुक आणि सारण विनीत भावाने अधोवदन करून उभे राहिले. रावण रोष गदगद वाणीने क्रोधपूर्वक त्यांना म्हणाला, राजा निग्रह आणि अनुग्रह दोन्ही करायला समर्थ असतो. त्यांच्या आधारानं उपजीविका करणाऱ्या मंत्र्यांनी त्याला अप्रिय वाटेल असं काही बोलता कामा नये. जो शत्रुस्थानी आहे आणि युद्धासाठी सामोरा आला आहे त्याची विनाकारण स्तुती करीत राहणं तुम्हाला शोभतं काय? तुम्ही शिक्षण घेताना आचार्य, गुरु आणि वृद्धांची जी सेवा केली ती व्यर्थ गेली. कारण राजनीतीचं जे संग्रहणीय सार ते तुम्ही ग्रहण करू शकलाच नाहीत, किंवा तुम्ही ते त्यावेळी ग्रहण देखील केलं असेल तरी आता तुम्हाला त्याचं भान राहिलं नाही. तुम्ही ते विसरला आहात. तुम्ही केवळ अज्ञानाचा भार वाहता आहात. अशा मूर्ख मंत्र्यांच्या संपर्कात राहूनही मी आपलं राज्य सुरक्षित ठेवू शकलो, ही गोष्ट खरोखरीच भाग्याची आहे. मी या राज्याचा शासक आहे. माझी जिभच तुम्हाला शुभ आणि अशुभ देणगी देऊ शकते. केवळ बोलण्यानं तुम्हाला दया आणि दंड काय द्यायचं ते ठरवू शकतो. तरीही तुम्ही दोघांनी माझ्यासमोर असली बडबड करण्याचं धाडस केलं. तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही का? वनात दावानलाला स्पर्श करूनही तिथले वृक्ष एक वेळ उभे राहू शकतील, पण राजदंडाला प्राप्त झालेले
केलेले अपराधी अधिकारी राहू शकणार नाहीत. ते सर्वथैव नष्ट होत असतात. जर तुमचे पूर्वीचे उपकार आठवल्यामुळं माझा क्रोध शमला नसता तर शत्रुपक्षाची प्रशंसा करणाऱ्या तुम्हा दोघा पाप्यांना मी आत्ताच मारून टाकलं असतं. आता तुम्ही दोघांना मी माझ्या सभेत प्रवेश करायला बंदी केलेली आहे. इथून चालते व्हा. पुन्हा कधीही तुमची तोंड मला दाखवू नका. मी तुम्हा दोघांचा वध करू इच्छित नाही, कारण तुम्ही दोघांनी केलेल्या उपकारांचं मला स्मरण आहे. तुम्ही दोघे मात्र माझ्या स्नेहापासून विमुख आणि कृतघ्न झालात, म्हणून मला मेल्यासारखेच आहात. इथे 75वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 76वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.